तर आज आपण करणार आहोत मस्त पनीर व्हेज पुलाव। तर कसा करायचा ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच समजेल। तर आता इथं मी कढई घेतली आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकून गरम कडकडीत केलेलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पनीर टाकून तळून घेणार आहे। तर छानपैकी आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचंय। तर हे सगळं पनीर मी मस्तपैकी असं तळून घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता मस्तपैकी आपलं हे पनीर तळून झालेलं आहे। छानपैकी तळून झाले। तर आता मी इथे एका साईडला कोमट पाणी घेतलंय। त्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे तळलेलं पनीर टाकून द्यायचंय, जेणेकरून ते पनीर लबरासारखं लागणार नाही, छान मऊ असं खाताना लागेल। म्हणून मी इथं कोमट पाण्यामध्ये तळलेलं पनीर टाकून घेते, जेणेकरून ते लबरासारखं आपल्याला खाताना लागणार नाही। तसंच इथं दुसऱ्या साईडला मी आता कुकर घेतलाय। कुकर गरम केलाय मस्तपैकी। आपण पुलाव हा कुकरमध्ये करणार आहोत। एकदम सुटसुटीत असा भात होईल। नक्कीच मी सांगते त्या टिप्स वापरून हा पुलाव नक्की करा। तर तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकत आहे। तर तेल मी 3 पळी टाकले आणि त्याच्यानंतर जिरे, तसंच इथं मी काजू टाकलेत, थोडेसेच टाकले, जास्त टाकले नाहीयेत, आणि थोडी मिरी, तसंच 2 मोठी विलायची टाकली आहे मी। जिरे, काजू, मोठी विलायची, मिरे, दालचिनी आणि तेजपत्ता टाकून घेते। आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आणि खडे मसाले आपले सगळे छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। तर इथं मी ही अद्रक लसूणची पेस्ट घरी तयार केली आहे, तर ती टाकत आहे। तर इथं मी 4 ते 5 चमचे ही अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आपल्या ह्या पुलावमध्ये पूर्ण फ्लेवर ह्या अद्रक लसूणचाच येणार आहे। आता अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायची आहे, जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत। आणि तसंच इथं मी 4-5 मिरच्या टाकल्यात, हिरव्या मिरच्या मी माझ्या प्रमाणानुसार टाकल्यात, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकायच्यात। तर 1 किलोच्या भाताच्या प्रमाणानुसार मी 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्यात। तसंच इथं मी कांदा टाकून घेते। कांदा आपल्याला असं फोडून घ्यायचा आहे। मोठा कांदा मी असा कट केला। मी 3 ते 4 कांदे कट करून घेतले होते, ते कांदे ह्याच्यामध्ये टाकून घेणारे असे फोडून। तर कांदा आपल्याला परतून द्यायचा आहे मस्तपैकी। तर बघू शकता 5 मिनिटांनंतर कांदा आपला मस्तपैकी परतून झालेला आहे। आणि त्याच्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घेते। साजूक तुपाने भात एकदम मऊसूत असा होतो आणि चव सुद्धा मस्त येते। तर इथं मी 3-4 चमचे साजूक तूप टाकून घेते। साजूक तूप तुम्ही नक्कीच टाका। आणि साजूक तूप टाकल्यानंतर इथं मी गाजर, टोमॅटो आणि फरसबी घेतली आहे। तर ते आपण सगळं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। गाजर, फरसबी आणि टोमॅटो किंवा श्रावणी घेवडा सुद्धा म्हणतात फरसबीला, ते मी टाकून घेते।
आणि ह्या भाज्या आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायच्यात. तसंच इथे एका साईडला मी बटाटा आणि वाटाणा असा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. तो आपण आपल्याला ह्या भाज्यांमध्ये टाकून ही सगळी भाजी छानपैकी आपल्याला 5 ते 10 मिनिटं परतून घ्यायची आहे. तर बघू शकता 5 मिनिटानंतर मी भाजी परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते. तर इथं मी 3-4 ग्लास पाणी टाकून घेतलंय. एक किलोच्या प्रमाणानुसार मी 4 तांबे किंवा 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. छोटा तांब्या असतो तो तांब्या मी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते. तसंच इथं एक सिक्रेट मसाला टाकते, तो म्हणजे आपला मॅगी मसाला. तो मॅगी मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये मॅजिक मसाला मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे पाणी छानपैकी उकळून द्यायचे. 5 मिनिटं भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. तर बघू शकता पाणी उकळले, भाजी छानपैकी शिजल्या गेल्या आहेत सगळ्या. आता ह्याच्यामध्येच मी तांदूळ टाकून घेणार आहे. तर इथं मी 1 किलो बासमती राईस घेतलाय. तो स्वच्छ धुवून असा घेतलेला आहे. तो मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. आणि तांदूळ टाकून मिक्स केल्यानंतर इथं मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर छानपैकी आपल्याला हे मिक्स करून झाकण लावायचं नाहीये. आपल्याला झाकण वरच्यावर ठेवून थोडंसं पाणी आटेपर्यंत भात आपल्याला शिजून द्यायचं आहे. तर जे पनीर आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं ते पनीर पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता. आणि आता 5 मिनिटं झाकण ठेवून आपण थोडंफार पाणी आटेपर्यंत भात शिजून देऊया. तर इथे बघू शकता पाणी आटलं गेलेलं आहे. एवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी आटून द्यायचंय, म्हणजे की आपल्याला व्हिडिओत ज्या प्रमाणानुसार मी दाखवत आहे तेवढ्या प्रमाणानुसार आपल्याला पाणी आटून घ्यायचंय. आणि पाणी आटल्यानंतर असं आपल्याला सगळा भात एकत्र मिक्स करायचा आहे, जेणेकरून सगळ्या भाज्या पसरतील. आणि वरून थोडंसं पाणी आपल्याला परत टाकून झाकण लावून 3 शिट्टी करून घ्यायच्यात. तर इथे बघू शकता 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला मस्तपैकी व्हेज पनीर पुलाव तयार झालेला आहे. तर बघू शकता भात एकदम मोकळा असा झालेला आहे. कुठं पण आपल्याला चिकट भात दिसत नाहीये. नक्कीच तुम्ही मी सांगितल्या प्रमाणानुसार पद्धतीनुसार हा पुलाव करा. नक्कीच तुमचा सुद्धा पुलाव असा मस्तपैकी मोकळा होईल. तर आपला पुलाव तयार झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.